द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड पार्ट 17. अंतर्मन आणि मधुर नाती. तुमचं अंतर्मन हे रेकॉर्डिंग मशीनसारखं असतं. त्यांच्यावरील रेकॉर्ड केलेले ठसे पुन्हा साकार होतात. याच कारणासाठी हा नियम मधुर नातेसंबंध निर्माण करण्यात व ते टिकवून ठेवण्यात केंद्रस्थानी असतो. इतरांनी तुमच्यासाठी ज्या गोष्टी कराव्या असं तुम्हाला वाटतं ते तुम्ही सुद्धा इतरांसाठी करा. या शिकवणुकीत आंतरिक व बाह्य असे दोन्ही अर्थ आहेत. समजा तुमच्या ऑफिसमध्ये एखाद्या व्यक्तीसमोर तुम्ही प्रेमपूर्वक वागता, पण माघारी तिच्यावर टीका करता, तिच्यावर चिडता. असे नकारात्मक विचार तुमच्यासाठी विघातक असतात. असं वागणं विषप्राशन करण्यासारखं आहे. नकारात्मक ऊर्जा तुमचं बळ, तुमची ऊर्जा यांचे शोषण करते. नकारात्मक विचार अंतर्मनात शिरल्यावर अडचणी आणि आजार निर्माण करतात. थोडक्यात, निरामय आयुष्यासाठी नकारात्मकतेला मूठ माती द्या. इतरांचं लेखापरीक्षण करू नका, स्वतःचं मूल्यमापन करा. इतरांच्या वागण्यांचं मूल्यांकन, विश्लेषण किंवा चिकित्सा करू नका, कारण तुम्ही इतरांचं जे मूल्यांकन कराल तशाच प्रकारे इतरही तुम्हाला चिकित्सेच्या तराजूत तोलतील. या विधानाचा बारकाईने अभ्यास करून अंमलबजावणी करा. मधुर नात्यांची हीच गुरुकिल्ली आहे. मूल्यांकन करणं म्हणजे अतिविचार करणं, मनातल्या मनात निष्कर्ष काढणं. विचारातून निर्मिती होते, त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीबद्दल जसा विचार करता व तुम्हाला जे वाटतं ते तुमच्या प्रत्ययास येतं. इतरांना जी सूचना देता तीच तुम्ही स्वतःलाही देत असता, कारण तुमचं मन एक निर्मितीक्षम माध्यम आहे. तुम्ही जसं मूल्यांकन कराल तसंच तुमचं मूल्यांकन केलं जाईल. इतरांसाठी तुम्ही जे मापदंड ठरवता तेच मापदंड तुम्ही तुमच्या अंतर्मनात निर्माण करता, जे नंतर तुम्हाला लागू पडतात. आता तुम्ही इतरांबाबत योग्य विचार करण्याची सद्भावना बाळगण्याची काळजी घ्या. तुम्ही इतरांसाठी काही शुभ केलं तर ते त्याच प्रमाणात तुमच्याकडे परत येईल. वाईट केलं तरीही ते याच नियमानुसार त्याच प्रमाणात तुमच्याकडे परतेल. इतरांना फसवून तुम्ही स्वतःलाच फसवत असता, धोका देत असता. मनातील अपराधी भावना कोणत्या ना कोणत्या रूपात स्वतःचं नुकसान करते. अंतर्मन सर्व काही रेकॉर्ड करतं. तुमच्या मानसिक हेतूनुसार किंवा प्रेरणेनुसार त्याला प्रतिसाद देते. अंतर्मन निपक्षपाती असतं. ते कोणाचाही मुलाहिजा बाळगत नाही. कोणत्याही धार्मिक पंथाची पर्वा करत नाही. ते तटस्थ असते. इतरांबाबत तुम्ही विचार कराल, अनुभवाल, ते सगळं शेवटी तुमच्यावरच उलटणार आहे. नकारात्मक बातम्यांनी तो आजारी पडला. लोकांना, परिस्थितीला किंवा घटनांना कशी प्रतिक्रिया देता याचं आत्मपरीक्षण करा. याच प्रतिक्रियांची नोंद एका वहीत करून घ्या. दिवसभराच्या घटनांना व बातम्यांना कसा प्रतिसाद देता. इतर लोक बातम्या पाहून कितीही नकारात्मक बोलू देत, तुम्ही मात्र शांत, संयमित राहा. तुम्ही अस्वस्थ झालात तर तो तुमचा दोष आहे. नकारात्मक भावनेनं तुमची शांती हिरावून घेतली. एक स्त्री मला म्हणाली की ठराविक स्तंभ लेखकांची बातमी वाचून तिचा पती प्रत्येक वेळी रागाने लाल होतो. त्याच्या उच्च रक्तदाबासाठी ही आक्रस्ताळेपणाची सततची प्रतिक्रिया धोकादायक होती. डॉक्टरांनी त्याला तणावमुक्त राहायला सांगितलं होतं. मी त्या माणसाचं समुपदेशन केलं. एखादा लेख वाचून मनात राग घालून घेणं भावनिकदृष्ट्या अपरिपक्वतेचं लक्षण आहे, हे त्याला समजलं. शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी राग किती हानिकारक आहे हे त्याला कळून चुकलं. एखाद्या पत्रकाराशी त्याचे विचार जुळत नसले तरी त्या पत्रकाराला विचार स्वातंत्र्य नाही हे त्यानं मान्य केलं. शिवाय त्यांच्या मताशी असहमत होण्यासाठी नेहमी रागरागच करण्याची गरज नाही हे देखील त्याला पटलं. त्या माणसाच्या इलाजाला मदत झाली. थोड्याशा सरावानं तो त्याच्या क्रोधावर ताबा ठेवू लागला. त्याच्या पत्नीने नंतर सांगितले की तिचा नवरा त्या लेखकाच्या लेखाला हसण्यावर नेऊ लागला आहे. त्याच्या लेखांना आतापर्यंत इतक्या तीव्रतेनं प्रतिक्रिया का दिली मी, म्हणून स्वतःवरही हसायला शिकला आहे. वर्तमानपत्रातील कोणत्याही लेखात त्याला अस्वस्थ करण्याची ताकद नव्हती. भावनिक संतुलनामुळे त्याचा उच्च रक्तदाब नियंत्रित आहे. एक मानसिकता, मी स्त्रियांचा तिरस्कार करते, पुरुषांचा नाही.
एका सेक्रेटरीला तिच्या ऑफिसमधल्या स्त्री कर्मचाऱ्यांविषयी द्वेष वाटायचा, कारण तिच्यामध्ये त्या सर्व मिळून तिला दूषण द्यायच्या. माझा पुरुष सहकार्याशी जमतो, पण स्त्रियांचा मी द्वेषच करते. ती ऑफिसमधल्या कनिष्ठ पदावरच्या स्त्रियांशी हेकेखोरपणे उद्धटपणे बोलायची. या सर्व बायका तिला भंडावून सोडतात असं तिचं मत होतं. तिच्या बोलण्यातल्या चढ उतार खरंच हुकुमशाही होता. मी विचारलं, यासाठी तुझ्या अंतर्मनाला विचार तर कारणीभूत नसेल ना? हे नकारात्मक तरंग, वातावरण, गोंधळ होण्यामागे तुझं अंतर्मन जबाबदार असेल का? हे बघ, कुत्रा किंवा अन्य प्राणी तेव्हाच पिसळतात जेव्हा त्यांच्या अंतर्मनाच्या पातळीवर त्यांना नकारात्मकता जाणवते. असे अनेक लोक असतात ज्यांच्या अंतर्मन प्राण्यासारखंच संवेदनशील असतं. तिचं समुपदेशन केल्यावर ती म्हणाली की तिच्या स्वभावातला राग तिच्या हस्ताक्षरात, वागण्यात, प्रत्येक कृतीत उतरलाय. मी तिला प्रार्थना शिकवली. मी प्रेमपूर्वक बोलते, प्रेमपूर्वक विचार करते, शांतपणे सर्व काही करते. आता मी प्रेमाचा, शांतीचा, संयमाचा आणि दयाळूपणाचा प्रसार करत आहे. इतरांसाठी माझ्या मनात केवळ प्रेम व शुभेच्छा आहेत. अंतर्मनाची असीम प्रज्ञा मला मार्ग दाखवत आहे, अगदी सर्व प्रकारे. या प्रार्थनेचा तिच्यावर इतका सकारात्मक परिणाम झाला की ती म्हणते, इतरांना नव्हे, मलाच बदलण्याची गरज आहे. नकारात्मक स्वसंवादानं त्यांची बढती रोखली. एकदा एक विक्री अधिकारी माझ्याकडे आला. तो सेल्स मॅनेजरमुळे फार वैतागला होता. त्याला त्या कंपनीत गेल्या 10 वर्षात कोणतीही पदोन्नती नव्हती. त्यानं मला विक्रीचे आकडे दाखवले. ते पाहून हे दिसत होतं की त्याच्या विक्रीचा आलेख इतरांपेक्षा उंच होता. त्याचा सेल्स मॅनेजरला तो आवडत नसल्यानं त्याचं प्रमोशन होत नसल्याचं तो सांगत होता. त्याला अन्यायाची वागणूक दिली जात होती असं त्याचं गऱ्हाण होतं. कॉन्फरन्समध्ये त्यांचा सेल्स मॅनेजर त्यांची टिंगल उडवायचा आणि अनेकदा तो त्याच्याशी अत्यंत कठोरपणे वागला होता. अधिक सविस्तर चर्चा करून मी त्याला सुचवलं की या सगळ्यांचं कारण मोठ्या प्रमाणात होतं अधिकाऱ्यांबाबत त्यांच्या अंतर्मनात जो विश्वास होता, जी पक्की धारणा होती, त्यानुसारच अधिकारी लोक त्यांच्याशी वागत होते. त्यांच्या मोजमापानुसार त्यांचा सेल्स मॅनेजर पूर्वग्रह दूषित आणि भांडकुदळ होता. अधिकाऱ्यांबाबत त्याच्या अंतर्मनात कडवट विचार भरले होते. कामावर तो जाताना अधिकाऱ्यांबद्दल मनातल्या मनात निंदा, वादविवाद, आरोप प्रत्यारोप आणि दोषारोप करणाऱ्या जोरदार स्वसंवादात गर्क असायचा. तो मानसिक स्तरावर जे देत होता तेच त्याच्याकडे परत येत होतं. त्याला कळून आलं की त्याचं आंतरिक संभाषण अत्यंत विध्वंसक आहे. या सगळ्यांमुळेच त्याला त्याच्या वरिष्ठांची नकारात्मक प्रतिक्रिया मिळत होती. तसेच इतर अनेक वैयक्तिक, शारीरिक आणि भावनिक विकृती निर्माण होत होत्या. तो पुढील प्रार्थना वारंवार म्हणू लागला, माझ्या विश्वाचा मीच एकमेव विचारक आहे. बॉसबद्दल मी काय विचार करतो यासाठी मीच जबाबदार आहे. त्यासाठी माझा बॉस जबाबदार नाही. मी कोणत्याही व्यक्तीला, स्थळाला किंवा गोष्टीला मला अस्वस्थ व विचलित करण्याचा अधिकार प्रदान करत नाही. मी माझ्या बॉससाठी आरोग्य, यश, मनाची शांती आणि सुख यांची कामना करतो. मी मनापासून त्यांचे भले इच्छितो. मला माहीत आहे की बॉसला सदैव दिव्य मार्गदर्शन लाभत आहे. ही प्रार्थना तो मोठमोठ्याने, सावकाशपणे, शांतपणे म्हणू लागला. पेराल तेच उगवेल हे त्याला समजले होतं. मी त्याला झोपण्याआधी कल्पनाचित्रात प्रयोग करण्यास सांगितलं. त्यानं त्याच्या मनात असं मानसचित्र रंगवलं ज्यात त्यांचा वरिष्ठ त्यांचं अभिनंदन करत होता, त्यांच्या उत्साहाची प्रशंसा करत होता आणि त्याने ग्राहकांकडून मिळवलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करत होता. त्यानं हे मानसिक चित्र सत्यात उतरल्याची अनुभूती निर्माण केली. त्यानं त्याच्या बॉसच्या हस्तांदोलनाचा स्पर्श अनुभवला, त्याचा आवाज ऐकला आणि त्याला स्मित करताना पाहिलं. त्याला शक्य होतं तितकं हे मानसिक चित्र त्याने रंगवलं. रोज रात्री तो मानसिक चलचित्र पाहायचा. मॅनेजरने त्याला संत फ्रान्सिस्कोला बोलावले. त्याचे अभिनंदन करून त्याला विभागीय सेल्स मॅनेजरची बढती दिली. या पदामुळे त्यांच्या पगारातही बरीच मोठी वाढ झाली होती. भावनिकरित्या परिपक्वता. इतरांचं बोलणं तुम्हाला अस्वस्थ करू शकत नाही किंवा राग आणू शकत नाही, जर तुम्ही त्याला विचलित करण्याची परवानगी दिलीच नाही तर.
इतर व्यक्ती तुम्हाला एकाच रीतीने त्रस्त करू शकते आणि ती आहे तुमचे स्वतःचे विचार. राग येतो तेव्हा तुम्ही तुमच्या मनाच्या 4 अवस्थांमधून जात असता. जे काही शब्द वापरले गेले त्याबद्दल तुम्ही विचार करू लागता. तुम्ही रागवायचा निर्णय घेता, रागाची भावना निर्माण करता, मग तुम्ही कृती करायचं ठरवता. तुम्ही या उलट उत्तर देता किंवा प्रत्युत्तर देता. विचार, भावना, प्रतिक्रिया आणि कृती या सगळ्या गोष्टी तुमच्या स्वतःच्या मनात घडत असतात. भावनिक परिपक्वता म्हणजे काय? भावनिकरित्या प्रगल्भ होणं म्हणजे इतरांच्या टीकेला व द्वेषाला नकारात्मक प्रतिसाद देण्याच्या बालिश प्रवृत्तीला बळी न पडणं. निंदा किंवा अपमान कोणालाही सहन होत नाही, तरीही प्रतिक्रिया कशी करायची याची निवड करण्यास तुम्ही स्वतंत्र असता. सुसंवादी मानवी संबंध आणि प्रेमाचा अर्थ. सिग्मंड फ्रॉइडनं सांगितलं आहे, जर प्रेमाचा ओलावा नसेल तर माणूस आजारी पडून मृत्यू पावू शकतो. प्रेमात समंजसपणा, शुभेच्छा आणि ईश्वरीय अंशाबद्दल आदर यांचा अंतर्भाव असतो. तुम्ही तुमच्या रोमारोमातून प्रेम आणि शुभभाव प्रसारित कराल, त्याच्या कितीतरी पटीने वाढून ते तुमच्याकडे परततील. जर तुम्ही इतरांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवला तर तुम्हाला त्याची मंगलभावना, आशीर्वाद मिळू शकणार नाही. आपल्यावर कोणी प्रेम करावं, आपलं कोणी कौतुक करावं ही गोष्ट सर्वांना हवीहवीशी वाटत असते. जगातील प्रत्येकालाच वाटत असतं की मला महत्त्व दिलं जावं. प्रत्येक व्यक्तीला आपल्या पात्रतेची आतून जाणीव असते. तिला श्रोत्यांचा तिरस्कार वाटायचा. एका नटीला प्रसिद्ध व्हायचं होतं, पण पहिल्यांदा स्टेजवर जाताच तिची प्रेक्षकांनी टर उडवली. नाटकाची स्क्रिप्ट आणि तिची भूमिका दोन्ही निकृष्ट होतं. त्यामुळे ती याचा राग प्रेक्षकांवर काढू लागली. तिनं चक्क वैतागून औषध दुकानात नोकरी सुरू केली. एके दिवशी तिच्या एका मित्राने त्याला न्यूयॉर्क सिटीतील टाउन हॉलमध्ये एका व्याख्यानासाठी नेलं. स्वतःशी जुळवून घ्यावे या व्याख्यानाने तिचं जीवन पार बदलून टाकलं. तिला कळून चुकलं की तिला आलेल्या अनुभवांना जरुरीपेक्षा जास्त तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. मी त्या नाटकात पहिल्यांदा काम केलं, ती भूमिका तितकीशी चांगली नव्हती. तसेच मी स्वतः पण उत्कृष्ट अभिनय करू शकले नव्हते. दोष प्रेक्षकांचा नव्हता, तर खरा दोष मी नकारात्मक प्रतिक्रिया देऊन प्रेक्षकांपर्यंत पाठवलेल्या नकारात्मक ऊर्जेचा होता. याची जाणीव तिला झाली. आता तिनं स्वतःसाठी आणि प्रेक्षकांसाठी प्रामाणिकपणे प्रार्थना करण्याचा आरंभ केला. रोज रात्री रंगमंचावर पाऊल ठेवण्याआधी ती प्रेम आणि सद्भावनेचा वर्षाव करू लागली. तिने दिव्य शांती उपस्थितीच्या मनात भरून राहिली आहे आणि ते सगळे उन्नत झाले आहेत असे आपल्या मनात चित्र रंगवले. आज ती रंगमंचावरील तिच्या कारकिर्दीच्या एका महत्त्वपूर्ण स्थानी पोहोचली आहे. तिनं इतरांप्रती प्रेम तरंग आणि सन्मान पाठवला. तो प्रेक्षकांनी तिच्याकडे पाठवला. कठीण लोकांना हाताळणं. जगात काही लोकांना हाताळणं कठीण जातं. यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. असे लोक विकृत किंवा ताठर असतात. त्यांना नकारात्मक विचारांची सवय जडलेली असते. काही अपराध बोधाचे असतात, जे वादविवाद घालणारे, भांडखोर किंवा उपहास करणारे असतात. त्यांच्या मनात कटुता भरलेली असते. ते मानसिक स्तरावर आजारी असतात. त्यांचं मन विकृत असतं. कदाचित गतानुभवांमुळे तसे ते बनलेले असतात. क्षणपैकी एखादा तुमच्या पदरी पडला तर तुम्ही काय कराल? क्षणभर असा मोह होईल की जसाच तसं उत्तर द्यावं. पण तसं करण्याआधी तुम्ही तुमची नकारात्मकता स्वतः घ्यायला हवी व त्यामुळे तुमच्यावर होणारे सगळे वाईट परिणाम स्वीकारायला हवेत. तसं न करता वाईटाला प्रत्युत्तर चांगुलपणानं द्या, जेणेकरून तुम्हाला एक सुरक्षा कवच लागतं, जे इतरांच्या वाईट वागण्याचे विपरीत परिणाम तुमच्यावर होऊ देत नाही. तुमची त्याबद्दलची करुणा त्यांना बदलण्याच्या प्रक्रियेला गतिशील करेल. दुःखाला सोबत लागते. ज्या व्यक्ती विकृत, विफल, द्वेषपूर्ण आणि ताठर असतात, त्यांची त्या ईश्वराशी असलेली लय बिघडलेली असते. असे लोक शांतीपूर्ण, आनंदी व सुखी व्यक्तींचा तिरस्कार करतात. त्यांच्याशी दयाळूपणे वागणाऱ्यांची ते निंदा करतात. मी इतका दुःखी असताना आनंदी का राहावं? ते इतरांना दुःखाच्या, निराशेच्या पातळीवर खाली ओढू इच्छितात. दुःखाला सहवास हवा असतो.
हे सत्य तुम्हाला समजलं तर इतरांमुळे अस्वस्थ न होता तुम्ही अविचल राहू शकता. नात्यांमध्ये सहानुभूती शोधा, आनंद मिळेल. नात्यांमध्ये समानुभूती शोधा, आनंद मिळेल. नुकतीच एक तरुणी मला भेटली. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या दुसऱ्या एका तरुणीचा ती बऱ्याच दिवसापासून तिरस्कार करायची. कारण ती तरुणी तिच्यापेक्षा अधिक सुंदर, आनंदी आणि अधिक संपन्न होती. त्यात हद्द तेव्हाच झाली जेव्हा त्या तरुणीचा साखरपुडा तिच्या कंपनीच्या सीईओशी झाला. त्या दोघांचं लग्न झाल्यानंतर एक दिवस तिला न आवडणारी तरुणी कामावर आली. तिच्यासोबत एक छोटी मुलगी होती. ही मुलगी तिला तिच्या आधीच्या पतीपासून झालेली होती. या तरुणीचं आधी लग्न झालं होतं. तिला एक मुलगीही होती. काही जन्मजात दोषांमुळे त्या मुलीच्या पायांना स्टीलची पट्टी लावलेली होती. त्या मुलीचे तिच्या आईशी झालेलं बोलणं होतं, मम्मी माझे नवीन पप्पा इथेच काम करतात ना. मला ही जागा मस्त वाटली. मी ज्यांच्यावर प्रेम करते अशा लोकांनी ती भरलेली आहे. त्या मुलीने जणू माझ्या हृदयाला हात घातला. ती तरुणी म्हणाली, मला अचानक जाणीव झाली की ज्या गोष्टी मला माहीत नव्हत्या अशा विपरीत परिस्थितीत राहूनही ती स्त्री किती आनंदात होती. अचानक मला तिच्याबद्दल प्रेम भावना जाणवली. मी तिच्या जवळ गेले आणि मनापासून तिच्यासाठी, तिच्या इच्छापूर्तींसाठी प्रार्थना केली. याला मानसशास्त्र म्हणतं, म्हणजे समानुभूती. समानुभूती सहानुभूती नव्हे. सहानुभूतीत आपण इतरांच्या भावना समजून घेतो, त्यात सहभागी होतो. समानुभूती त्यापेक्षा काहीतरी खोल आहे. सहानुभूती म्हणजे आपण काल्पनिकरित्या त्यांच्या जागी स्वतःला ठेवून विचार करतो आणि अनुभवतो. ज्यावेळी तुम्हाला इतरांच्या दुखवण्याचा मोह होईल त्यावेळी स्वतःला मोझेसच्या भूमिकेत न्या. बायबलमधल्या 10 आज्ञांच्या दृष्टिकोनातून विचार करा. येशूच्या मनाशी समानुभूती साधून त्यांचा विचार करा. मग तुम्हाला सत्याची प्रचिती येईल. परस्परांवर प्रेम कराल. बोटचेपणा करून काहीच साध्य होत नाही. इतरांना तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका. असे लोक हुकुमशहा वृत्तीचे असतात, जे तुम्हाला गुलाम बनवून त्यांच्या मर्जीप्रमाणे वागायला भाग पाडतात. दृढ पण दयाळू बना आणि त्यांच्या मागे पुढे झुकू नका. असे लोक कधीच जिंकत नाहीत. त्यांच्या अपराधात सहभागी व्हायला नकार द्या. तुम्ही या पृथ्वीवर ध्येयपूर्तीसाठी आणि अंतिम सत्य जाणण्यासाठी आला आहात. तुम्हाला ध्येयभ्रष्ट करण्याचा हक्क जगातील कोणाही व्यक्तीला देऊ नका. तुमच्यातील सुप्त प्रतिभा जगासमोर प्रकट करणं, मानवतेची सेवा करणं हे तुमचं ध्येय आहे. सत्यम शिवम सुंदरम या ईश्वरीय तत्वांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं हे तुमचं उद्दिष्ट आहे. तुमच्या आदर्शांशी बांधील राहा. तुम्हाला जी शांती, आनंद आणि सिद्धी मिळेल ती या पृथ्वी तलावावरील सगळ्यांसाठी आशीर्वाद रूप असेल हे जाणून घ्या. पॉल म्हणतात, इतरांना प्रेम देणं ही आपली बांधिलकी असते. सुख, आरोग्य, स्वास्थ्य, शांती म्हणजेच प्रेम. मधुर नात्यांसाठी हे लक्षात ठेवा. 1. मन एक रेकॉर्डिंग मशीन आहे. त्यांच्यावर अंकित झालेले तुमच्या नेहमीच्या सवयींचे विचार पुन्हा उत्पन्न करत असतं. तुम्ही इतरांच्या भल्याचा विचार करता तेव्हा स्वतःचंच भलं चिंतित असता. 2. द्वेषपूर्ण विचार एक मानसिक विष असतं. इतरांचं वाईट चिंतू नका, कारण असं करून स्वतःचंच वाईट चिंतलं जातं. तुमच्या विश्वात तुम्ही एकटेच विचार करत असता. तुमचे विचार निर्मितीक्षम असतात, जे तुमच्या विचारांना अनुसरून अनुभव साकार करत असतात. 3. तुमचं मन एक रचनात्मक माध्यम आहे. तुम्ही इतरांच्या बाबतीत जे विचार करता व ज्या भावना अनुभवता तेच तुमच्या स्वतःच्या अनुभवाला येतं. इतरांनी तुमच्याबाबत जे विचार करावेत असं तुम्हाला वाटते तसेच विचार त्यांच्याबाबत करा. 4. इतरांना फसवल्यानं नुकसान, मर्यादा आणि अडचणी तुमच्याकडे अगणित मार्गाने येऊ लागतात. तुम्ही जे इतरांसाठी कराल तेच स्वतःसाठी करत असता. इतरांसाठी खड्डा खोदणारा स्वतःच खड्ड्यात पडतो. 5. इतरांचं भलं, दयाळूपणा, प्रेम कितीतरी पटींनी वाढून तुमच्याकडे परत येतं. 6. इतरांबद्दल तुम्ही काय विचार करावा यासाठी सर्वस्वी तुम्हीच जबाबदार असता. तुम्ही विचार करता त्याला अन्य जबाबदार नसतात. तुमच्याच विचारांशी त्यांच्यात पुनर्निर्मिती, सर्जन होत असते.
भावनिकदृष्ट्या प्रगल्भ बना आणि इतरांचे मत तुमच्यापेक्षा भिन्न असू शकते हे मान्य करा. तुमच्या मतांशी असहमत असण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे आणि तुम्हालाही तसेच स्वातंत्र्य असते. तुम्ही अप्रिय न होता देखील असहमत होऊ शकता. जशी प्राणीमात्रांच्या ठायी सूक्ष्म तरंग ग्रहण करण्याची संवेदनशीलता असते, तशीच अनेक लोकांमध्ये सुद्धा असते. तुम्ही जे विचार लपवले आहेत ते विचार तुमच्या आवाजातून, चेहऱ्यातून, हावभावातून आणि देहबोलीतून प्रतीत होतात. तुमच्या मनातील विचारांनुसार, भावनांनुसार तुम्ही जो आंतरिक संवाद करता त्याचं प्रतिबिंब त्या व्यक्तीच्या तुमच्याबद्दलच्या प्रतिक्रियांमध्ये पडतं. स्वतःसाठी जे मागता तेच इतरांसाठी मागा. तुमच्या वरिष्ठांबद्दलचे तुमचे विचार सकारात्मक ठेवा. इतर व्यक्तीला तुम्ही अनुमती दिल्याशिवाय ती तुम्हाला अस्वस्थ करू शकत नाही. तुमचे विचार सर्जनशील असतात. इतरांना आशीर्वाद द्या, तेच तुम्हाला मिळतील. इतरांशी प्रेमाने जुळवून घ्या. प्रेम म्हणजे इतरांसाठी समजदारी, सद्भाव आणि त्यांच्यातील ईश्वर तत्वाचा सन्मान. प्रत्येकात असणारं दिव्यत्व तुमच्यातही आहे. सगळ्यांना समजून घेणे म्हणजे सगळ्यांना क्षमा करणं. इतरांच्या यशाचा, बढतीचा आणि सद्भाग्याचा आनंदोत्सव साजरा करा, जेणेकरून तुमचं सौभाग्य तुमच्याकडे आकर्षित होईल. इतरांच्या भावनिक नाटकांना बळी पडू नका. त्यांच्या विनवण्यांपुढे, इमोशनल ब्लॅकमेलिंग पुढे झुकू नका. इतरांना नेहमीच खुश ठेवण्यात अर्थ नसतो. चांगल्यांचा त्याग करू नका. तुमच्या आदर्शाला चिटकून राहा. जो मानसिक दृष्टिकोन तुम्हाला शांती, सुख आणि आनंद देतो तो योग्य, चांगला आणि सत्य असतो. इतरांसाठी तेच चिंतन जे तुमच्या स्वतःसाठी चिंतिता, तेच प्रेम. लोकांनी तुमच्याविषयी विचार करावा असं तुम्हाला वाटते तसाच तुम्ही त्यांच्याबाबत करा. तुम्हाला तुमच्याबाबत लोकांना जे वाटावं अशी तुमची इच्छा आहे, अगदी तशीच भावना तुम्ही इतरांबद्दल बाळगा. धन्यवाद. आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.